नमस्कार, मी तेजल नागरे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. ग्राउंड झिरो या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी मगरींचे वाढतं अस्तित्व समोर येत आहे. मगरी त्यांचा नैसर्गिक अधिवास सोडून मानवी वस्तीत रस्त्यावर आलेल्या दिसतायत. सुरक्षेच्या दृष्टीने हे फारच गंभीर आहे, पण त्याही पेक्षा या मगरी अधिवास सोडून बाहेर का येत आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. निसर्गासोबत अनेकदा मनुष्य छेडछाड करतो आणि त्याचाच या प्रकारे कोप झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. तसेच दहीहंडीला सुद्धा विमा कवच मिळालेलं आहे. भाजपा आणि मनसेकडून हे विमा कवच मिळालेलं असून आपण यावेळेस जे गतिमंद मुलं आहेत त्या गतिमंद मुलांनी तयार केलेल्या राख्या, गतिमंद मुलांनी तयार केलेल्या छत्र्या यांचीही आपण माहिती घेऊ आणि सध्या गाजणारा हर घर तिरंगा ही मोहीम सुद्धा आपण ग्राउंड झिरो या कार्यक्रमामध्ये बघणार आहोत. सुरुवात करूयात ग्राउंड झिरोला. काळा नदी आणि स्थानिक ओढ्यांमध्ये दिसणाऱ्या मगरी आणि मगरींची पिल्लं आता नगरी वस्तीत आणि रस्त्यावर दिसू लागलेली आहेत. गुरुवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास दहिवली येथे 2 मीटर लांबीची महाकाय मगर गावच्या रस्त्यावर मुक्तसंचार करताना ग्रामस्थांनी पाहिली. मात्र परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामस्थांनीच मगरीला पकडून दोरीने बांधलं आणि वनविभागाच्या ताब्यात दिले. काळा नदी आणि स्थानिक ओढ्यांमध्ये दिसणाऱ्या मगरी आणि मगरींची पिलं आता नागरी वस्तीमध्ये आणि रस्त्यावरही दिसू लागलेली आहेत. यावेळेस या घटनेचं गांभीर्य बघता स्थानिक नागरिकांनीच या मगरीला बांधलं आणि वनविभागाच्या ताब्यात दिलेलं आहे. सोबतच तांबी धरणात हजारोच्या संख्येने मगरींचा वावर बघायला मिळाला. चिपळूण तालुक्यातील तांबी धरणात हजारोच्या संख्येने मगरी मुक्तपणे वावर करतायत. चिपळूण गुहागर मार्गावरील तांबी धरणाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी थांबणाऱ्या पर्यटकांना या मगरी सहज पाहता येत असतात. त्यांच्यासाठी पर्वणी असून स्थानिकांमधून भीती व्यक्त करण्यात येते. याआधीही धरणात मगरींचा वावर होत होता, मात्र मागील काही काळात त्यांची संख्या हजाराच्या पटीत गेल्यामुळे तांबी धरणात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कधीकधी रात्रीच्या वेळी अनेक मगरी रस्त्यावर देखील आल्या आहेत. या सर्व घटनांमुळे स्थानिक नागरिक मात्र भीती व्यक्त करतायत. सोबतच काही दिवसांपासून माणगाव मध्ये सुद्धा काळा नदी पात्रात मगरींचा वाढता संचार दिसून येतोय. माणगाव शहरात मुंबई गोवा महामार्गावरील स्मशानभूमी परिसरात या मगरी दिसून येत आहेत. या मगरींमुळे नागरिकांमध्ये मात्र चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक ठिकाणी राज्यात मगरींचा मुक्तसंचार बघायला मिळतोय. आता आपण बातमी पाहणार आहोत गोविंदांच्या विमा योजना संदर्भात. गोविंदांचा विमा मुंबई भाजपा काढणार असून दहीहंडीच्या खेळाडूंना आता भाजपाचं विमा कवच मिळणार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे दहीहंडी. या उत्सवाला संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. कोरोना काळानंतर तब्बल 2 वर्षांनंतर दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. सर्व मंडळांमध्ये यामुळे उत्साहाचं वातावरण असून दरम्यान गोविंदा पथकांचा विमा उतरावा अशी मागणी सातत्याने केली जात होती. या संदर्भात आता भाजपाने पुढाकार घेतलेला आहे. दहीहंडी गणेशोत्सव आता निर्बंधमुक्त होणार अशी घोषणा याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर सर्व मंडळांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. आता गोविंदा पथकांचा विमा उतरावा अशी मागणी सातत्याने केली जात होती. या संदर्भात आता भाजपाने पुढाकार घेतला आणि गोविंदांचा विमा मुंबई भाजपा काढणार असून दहीहंडीच्या खेळाडूंना आता भाजपाचं विमा कवच मिळणार आहे. या संदर्भात भाजपाने एक व्हिडिओही ट्विट केलाय, पाहूयात.
गगनाला भिडणारे गोविंदांचे थर मुंबईकरांची मान उंचावतात. मानाच्या दहीहंड्यांकडे सर्वांचंच लक्ष असतं, पण त्याच्याबरोबर आपण आपल्या गोविंदांकडेही लक्ष द्यायला पाहिजे. कारण दरवर्षी अनेक गोविंदा हे आपले अवयव गमावतात, काही जण आपले प्राणही गमावतात, पण त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. परंतु देवेंद्रजींच्या कल्पक नेतृत्वातून गोविंदांसाठी तब्बल 10 लाख रुपयाचा विमा हा मुंबई भारतीय जनता पार्टीनं जाहीर केलेला आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व गोविंदा पथकांना माझी ही विनंती राहील की आपण जास्तीत जास्त गोविंदा पथकांनी या योजनेमध्ये सहभागी व्हावं व सुरक्षित दहीहंडी उत्सव हा साजरा करावा. आता भीती नाही कुणाची, भाजप तुमच्या पाठीशी. तर मग आता होऊन जाऊ द्या गोविंदा रे गोपाळा. तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा. घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा. हंडी फोडण्यासाठी जेव्हा थरावरील काही गोविंदा वर चढत असतात तेव्हा त्यापैकी काही गोविंदा हे खाली पडून जखमी होतात. 2012 मध्ये 225 गोविंदा जखमी झाले होते. म्हणून महाराष्ट्र सरकारने काही नियम जारी केले होते. आपण हे नियम बघणार आहोत. 2014 मध्ये महाराष्ट्र सरकारने याविषयी हे नियम जाहीर केलेले आहेत. 12 वर्षाखालील कोणत्याही मुलांना दहीहंडीमध्ये सहभागी होता येणार नाही असा नियम यावेळेस सरकारने घालून दिलेला. दहीहंडीत 18 वर्ष पूर्ण असणारी कोणतीही मुले सहभागी होऊ शकतात. त्यानंतर 2017 मध्ये या नियमांमध्ये काहीसा बदल करण्यात आला. 14 वर्षाखालील कोणत्याही मुलांना दहीहंडीत सहभाग घेता येणार नाही असा नियम बदलण्यात आला. थरांच्या उंचीवर न्यायालयाने कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाहीये. गोविंदा उत्सव हा सगळ्यात मोठा सण आहे आपल्या महाराष्ट्रातला. काही ठिकाणी ती सार्वजनिक सुट्टी कलेक्टर जाहीर करतात, परंतु मी या ठिकाणी मुख्य सचिवांना सांगून ही सुट्टी जी आहे ही सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर करण्याच्या सूचना देखील देणार आहे. गोविंदांसाठी मनसेची आता चिलखत योजनाही समोर आलेली आहे. मनसेकडूनही गोविंदांचा सुरक्षा कवच उतरवण्यात येणार आहे. 10,000 गोविंदांचा 100 कोटी रुपयांचा विमा मनसे उतरवणार असून दहीहंडी काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि त्यामुळेच सगळीकडे तयारी सुरू झालेली आहे. मानवी मनोरे रचण्याचा सर्व गोविंदांनी सराव सुरू केलेला आहे. प्रत्यक्ष दही काल्याच्या दिवशी नवी मुंबईतील अपघातग्रस्त होणाऱ्या गोविंदांना मनसेकडून सुरक्षा कवच देऊ केलेलं आहे. या योजनेअंतर्गत दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरे रचणाऱ्या 1,000 गोविंदांचा 100 कोटींचा मोफत विमा काढण्यात येणार असून दहीहंडी उत्सवाच्या दिवशी अनेक गोविंदा जखमी होतात, काही वेळा मृत्युमुखीही पडतात. त्यांच्या नातेवाईकांना मदत मिळावी यासाठी मनसेने गोविंदांसाठी विमा सुरक्षा कवच योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेतील विम्याची मुदत 19 ऑगस्टचा पूर्ण दिवस असेल. सुरक्षा कवच योजनेचा लाभ घेण्यासाठी गोविंदा पथकांनी मंडळाच्या लेटर हेडवर गोविंदांच्या वयासह नावे नोंदवून मनसे मध्यवर्ती कार्यालय सीवूड्स येथे जमा करावीत असं आवाहन मनसे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केलेले. या योजनेत सहभागी होणाऱ्या गोविंदांना आणि पथकांना कोणताही खर्च करावा लागणार नाही असंही गजानन काळे यांनी सांगितलेलं आहे. या हिंदू सणांसाठी, मराठी सणासाठी आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि अमित साहेब ठाकरे यांच्या कल्पकतेतून आम्ही या सगळ्या गोविंदा पथकांसाठी, गोविंदांसाठी मोफत विमा पॉलिसी आणली. यात त्यांना येणारा अपंगत्व असेल, त्यांचा रुग्णालयीन खर्च असेल किंवा अपघाती आलेला मृत्यू असेल, असा 10 लाखापर्यंतचा विमा हा मोफत या गोविंदांना मिळणार आहे, गोविंदा पथकांना मिळणार आहे. दिव्यांग मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक संस्था कार्यरत असतात. दिव्यांग मुलांसाठी आता पर्वणी ठरते ती क्षितिज गतिमंद मुलांची शाळा. दिव्यांग मुलांनी बनवलेल्या राख्यांना सर्वत्र मागणी असून गेल्या 25 वर्षांपासूनही अधिक काळ सामाजिक क्षेत्रात काम करत असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी महापौर अनिता दळवी
आणि त्यांच्या सहकार्यांनी आतापर्यंत अनेक मुलांना आजारातून बरं करून स्वाभिमानाने जगायला शिकवलेलं आहे. आज इथे 60 दिव्यांग मुलं 1ली ते 10वी पर्यंत शिकतायत. त्यांना वेगवेगळ्या कलाकृतीही शाळा मुलांना शिकवत असते. दिवाळीत पणत्या, रांगोळी, अगरबत्ती कशी तयार करतात ते शिकवलं जातं. तर रक्षाबंधनच्या महिनाभर अगोदर राख्या बनवून त्या विविध महाविद्यालये, सामाजिक संस्था यांना बाजारभावापेक्षा अगदी कमी दरात वितरित करून मिळालेल्या पैशात मुलांचा शैक्षणिक खर्च भागवला जातो. समाजातील या घटकातील मुलांना स्वाभिमानी बनवून स्वतःच्या पायावर उभं करायला शिकवलं जातं. या संस्थेच्या पदाधिकारी आणि येथील परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पगारे यांनी. पाहूयात. पंचवीस वर्षापूर्वी सुरू केलेल्या एक सामाजिक उपक्रम अनिता दळवी यांनी आज एक प्रकारे समाजामध्ये एक प्रकारचा एक आशा निर्माण करणारे आहे. गतिमंद मुलांसाठी हे एक क्षितिज नावाचं हे व्यासपीठ त्यांनी निर्माण केलं. आज प्रत्येक सणाला वेगवेगळ्या वस्तू बनवून ही जी मुलं आहेत ते आकर्षण निर्माण करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता रक्षाबंधन जवळ येत आहेत. रक्षाबंधनसाठी ह्या मुलांकडून घेतलेल्या राख्या, त्यांनी बनवलेल्या राख्या या समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचतात आणि असा एक वेगळा संदेश देण्याचा क्षितिजचा प्रयत्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शंकर जाधवसह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली. आता आपण पाहिले की राख्या मुलांनी बनवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जसे सण येतात त्याप्रमाणे आमची मुलं वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवितात. उदाहरणार्थ आता रक्षाबंधनाला राख्या बनवल्या. दिवाळीमध्ये आमची मुलं आकाशकंदील बनवतात, पणत्या बनवतात. तसेच रंग आपण जे दिवाळीमध्ये वापरतो त्याच्यासाठी किट तयार करून ते देखील आम्ही विकतो. गतिमंद शाळा डोंबिवली वेस्ट इथे आम्ही दरवर्षीप्रमाणे राख्या बनवत असतात ही मुलं आणि अनेक शाळांच्या ऑर्डर्स मिळतात आणि त्या ऑर्डरप्रमाणे मुलं छान छान राख्या बनवलेल्या पाहून बरेच महिला मंडळ सुद्धा ऑर्डर देतात. अशा प्रकारे क्षितिजची छान प्रगती होत आहे. त्यांच्या कलागुणांना वाव मिळत आहे. दिव्यांग मुलांना मार्गदर्शनाची साथ मिळाली तर ती मुलं समाजातील इतर मुलांप्रमाणे काम करू शकतात, हे महाडमधील मुक्तांगण या शाळेच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिलेलं आहे. महाडमधील मुक्तांगण ही शाळा दिव्यांग मुलांना शिक्षण देण्याचं काम करते. मुक्तांगणमध्ये महाड, पोलादपूर, बिरवाडी परिसरातील 22 दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यावर्षी या मुलांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनात सुबक अशा राख्या बनवल्या. अशा उपक्रमांमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि पालकांना आनंद मिळत असल्याचे येथील शिक्षकही सांगतात. दिव्यांग मुलांची आमची शाळा आहे. ह्या मुलांना आम्ही अभ्यास तर शिकवतो, पण त्याच्या बदले आम्ही इतर डान्स, क्रीडा, राख्या बनवणं, पणत्या बनवणं हेही आम्ही शिकवतो. ह्याच्यामध्ये हे मुलांचा आत्मबळ वाढतो. तसंच आम्ही हे पणत्या वगैरे जे बनवतो, राख्या बनवतात, हे मुलं घरी आई वडिलांना सांगतात. मग ते आई वडील सुद्धा खूप खुश होतात ह्या मुलांमुळे. त्यामुळे आम्ही ह्या मुलांना काय शिकवायचं हे जास्त करून त्यांना आत्मबळ कसं निर्माण करायचं हे जास्तीत जास्त आमचे प्रयत्न आहेत आणि आमची पालकवर्ग पण खूप खुश आहे. ग्राउंड झिरोमध्ये आणखी बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, पण एका विश्रांतीनंतर. ब्रेकनंतर ग्राउंड झिरोमध्ये सर्वांचं स्वागत. राष्ट्रध्वज तिरंगा संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा प्रतीक आहे. आपल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं निमित्त साधून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हर घर तिरंगा कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे. या अंतर्गत सर्व भारतीयांना आपापल्या घरी राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. या निमित्ताने गृहमंत्र्यांनी आवाहन केलेले पाहूयात. ध्वजाशी आपले नाते नेहमीच औपचारिक आणि संस्थात्मक राहिलेले आहे. स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी राष्ट्र म्हणून एकत्रितपणे ध्वज घरी आणणे
हे केवळ तिरंग्याशी वैयक्तिक संबंधांचेच नव्हे तर राष्ट्र उभारणीच्या आपल्या वचनबद्धतेचेही प्रतीक आहे. ही भावना जागृत करणे ही या उपक्रमामागील कल्पना आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी हे ट्विट केलेलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हर घर तिरंगा या मोहिमेत सहभाग नोंदवत स्वतःच्या ट्विटर हँडलवर तिरंग्याचा डीपी लावलेला आहे. पंतप्रधान आपल्या ट्विटमध्ये काय म्हणालेत पाहूयात. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. त्या निमित्ताने हर घर तिरंगा मोहीम राबवली जातेय. माझ्या सर्व माध्यमांवरील सर्व ठिकाणी डीपी बदलला आहे. तुम्ही सर्वांनी देखील हे करावे अशी माझी विनंती, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला अनुसरून कोणी कोणी डीपी बदललेले आहेत पाहूयात. सुबोध भावे, मराठी अभिनेता सुबोध भावे यांनीही बदललेला आहे. राहुल गांधी, काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी स्वतःचा डीपी बदलला असून बॉलिवूडचे कलाकार अजय देवगण यांनीही डीपी बदललेला दिसतोय. सोबतच अक्षय कुमार यांनीही डीपी बदलला असून क्रिकेटर गौतम गंभीर यांनी सुद्धा डीपी बदललेला आहे. गौर गोपाल दास यांनीही डीपी बदलला आहे. मराठी अभिनेता सुबोध भावे यांनीही डीपी बदललेला दिसतोय. पंतप्रधानांच्या आवाहनाला अनेक जणांनी इथे प्रतिसाद दिलेला आहे. हर घर तिरंगा या मोहिमेत कसं सहभागी व्हाल पाहूयात. सोशल मीडियावर ज्यांची खाते आहेत त्यांनी प्रोफाईल चित्र तिरंग्यामध्ये बदलावे. यासाठी http://harghartiranga.com हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर पिन अ फ्लॅग पर्याय क्लिक करावा. त्यानंतर तुमचा तपशील रकान्यात भरावा. तुम्हाला लोकेशन ऍक्सेस मंजूर करायचा आहे. त्यानंतर आपल्या लोकेशनवर ऑनलाईन तिरंगा फडकवावा. या संकेतस्थळावर तिरंग्यासोबतचा सेल्फीही अपलोड करता येणार आहे. मोहिमेत सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र ऑनलाईन मिळणार आहे. देश यावेळी 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. यावेळी देशाचे पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात. समजा तुम्ही ऑनलाईन ऐवजी स्वतःच्या घरात तिरंगा फडकवायचा असेल तेव्हा काय नियम आहेत पाहूयात. राष्ट्रध्वज सूर्योदय आणि सूर्यास्तादरम्यान फडकवतात. पण यंदा राष्ट्रध्वज रात्रभर फडकवू शकणार आहोत. प्रत्येक घरात राष्ट्रध्वज तिरंगा 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान फडकवण्यात येऊ शकेल. तिरंगा कधीही जमिनीवर ठेवू नका. ध्वज कधीही पाण्यात विसर्जित करता येत नाही. ध्वजाची विटंबना होणार नाही याची काळजी घ्यावी. राष्ट्रध्वजाची विटंबना कराल तर तुरुंगात जाल. भारताच्या ध्वजाचा आकार आयताकृतीच असावा. हुतात्मा जवानांव्यतिरिक्त इतर मृतदेहांवर तिरंगा लावणे हा अपमान आहे. राष्ट्रध्वज खराब झाला तर तातडीने नष्ट करावा.
भारताचा राष्ट्रध्वज बनण्याची प्रक्रिया ही दीर्घकाळाच्या संघर्षाचं फलित आहे. त्याचा स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहास काय आहे पाहूयात. मादाम कामा या राष्ट्रभक्त भारतीय महिलेने 22 ऑगस्ट 1907 रोजी जर्मनीमध्ये स्टुटगार्ट येथे भरलेल्या राष्ट्रभक्त भारतीयांच्या जागतिक मेळाव्यात स्वकल्पनेने तयार केलेले एक तिरंगी निशाण भारताचा राष्ट्रध्वज म्हणून सादर केले. या निशाणात हिरवा, केशरी आणि तांबडा असे 3 पट्टे, आडवे पट्टे होते. भारताचे राष्ट्रीय फूल कमळ समजल्या जाणाऱ्या कमळाची 8 चित्रे हिरव्या पट्ट्यात होती. वंदे मातरम अशी अक्षरे केशरी पट्ट्यात आणि सनातन हिंदू धर्माचे आणि इस्लामचे प्रतीक मानले गेलेल्या सूर्य आणि चंद्र यांची चित्रे तांबड्या पट्ट्यात लावण्यात आली होती. त्यानंतर 1916 साली होम रूल चळवळीचे भूखंड म्हणून अॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळक आदींना अटकेत ठेवले असताना त्यांनी 5 तांबडे आणि 4 हिरवे पट्टे असलेल्या वरच्या डाव्या कोपऱ्यात युनियन जॅक, त्याखाली 7 तारे आणि उजवीकडे चंद्र अशी चिन्हे धारण करणारा राष्ट्रध्वज तयार करून फडकवला. सरकारी अधिकाऱ्यांनी अर्थातच तो फाडून टाकला. 1917 सालच्या कलकत्ता काँग्रेसमध्ये अधिकृत राष्ट्रध्वज ठरवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. त्यानंतर 1920 पर्यंत काँग्रेसच्या अधिवेशनात ध्वजाबद्दल चर्चा होऊनही निश्चित निर्णय झाला नाही. त्यानंतर गांधीजींच्या पुढाकाराने या प्रश्नाला निश्चित चालना मिळाली. यंग इंडिया हरिजन या नियतकालिकांतून त्यांनी वेळोवेळी लेख लिहून राष्ट्रध्वजाबाबत मतप्रदर्शनही केलेले आहे. दरम्यान राष्ट्रध्वज कसा बदलत गेला, त्याचा इतिहास काय आहे पाहूयात. राष्ट्रध्वज कसा बदलला आपण पाहतोय. आता आपण जो ध्वज पाहतोय तो ब्रिटिश भारताचा ध्वज होता. त्यानंतर इसवी सन 1907 मध्ये मादाम कामांनी रचना केलेला ध्वज आता आपण स्क्रीनवर बघतोय. स्वराज्य चळवळीच्या वेळी रचना केले सप्तर्षी तारे अंकित असलेला ध्वज आपण आता बघतोय. त्यानंतर इसवी सन 1921च्या काँग्रेस सभेत मोहनदास गांधी यांनी रचलेला ध्वज आपण आता स्क्रीनवर पाहतोय. या ध्वजात 3 पट्टे आणि मध्ये चरखा दिसत होता. त्यानंतर 1931 मध्ये काँग्रेसने स्वीकारलेला स्वराज्य ध्वज आता आपण पाहतोय. आणि स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज आता आपल्या स्क्रीनवर आहे. आपल्या राष्ट्रध्वजातील रंगांचा नक्की अर्थ तरी काय? मच्छलीपट्टणम शहरातील एक प्राध्यापक पी व्यंकय्या यांनी गांधीजींच्या सूचनेप्रमाणे ध्वज तयार केला. जलंधरचे लाला हंसराज यांनी सदर ध्वजावर चरखा असावा अशी केलेली सूचना गांधीजींना आणि इतरांना अर्थपूर्ण वाटली. हा तिरंगी ध्वज खादीचा असून त्यात तांबडा, हिरवा, पांढरा या रंगाचे 3 आडवे पट्टे आणि त्यावर गर्द निळ्या रंगाचा चरखा होता. सर्व धर्मियांच्या एकतेचं प्रतीक असा हा झेंडा, याचा अर्थ लावण्यात आला होता. हिंदूंचा तांबडा, मुसलमानांचा हिरवा आणि इतरांचा पांढरा अशी रंगांची वाटणी केली होती. रंगांना जातीय स्वरूप आल्याने शिखांनी आपला प्रतिनिधी म्हणून काळ्या रंगाचाही पट्टा असावा अशी मागणी केली. ती मान्य मात्र झाली नाही. 1921 पासून हा तिरंगा स्वातंत्र्य चळवळीत राष्ट्रीय निशाण म्हणून पुढे आला. तर नागपूर व इतरत्र झालेले ध्वज सत्याग्रह खूप गाजले. 1931 साली केशरी, पांढरा, हिरवा हे रंगपट्टे धर्माचे द्योतक नसून ते अनुक्रमे त्याग, धैर्य, सत्य, शांतता, प्रेम आणि विश्वास या गुणांची प्रतीके असल्याचं जाहीर करण्यात आलेले आहे. ग्राउंड झिरो मध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा जय महाराष्ट्र.